त्याचं आपण प्रत्यक्ष ज्या वेळेला सबस्टेशनला जाऊन परमिट घेणार आहे त्यावेळेला ऑपरेटर काय करायला पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. पहिल्यांदा ब्रेकर बंद करेल. कुठला? हा समजा 11 किंवा सांगली फिल्टर आहे. पहिल्यांदा ब्रेकर ऑफ करेल, बंद करेल आणि याच्यावर RYB फेज चेक करेल. झिरो करंट असल्याचा, झिरो करंट असल्याशिवाय पुढची प्रक्रिया आहे ती ॲक्सिलेटर ओपनची आहे. त्यामुळं त्यांना अपघात होऊ नये ह्यासाठी त्या ऑपरेटरने प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की ब्रेकर बंद केल्यानंतर करंट झिरोवर आहे का. यस. नंतर ते तुमच्या KWH मीटरवर करंट प्रत्येक फेजचा येतो त्याच्यावर बघायचं असतं. परत ब्रेकर लॉकिंग सिस्टीम आहे, लॉक करायचं आहे ऑपरेटरने. नंतर बस साईडचा ॲक्सिलेटर, त्याला काय म्हणायचं आहे? बस साईडचा ॲक्सिलेटर, त्याला म्हणायचा लाईन साईडचा ॲक्सिलेटर. हा ब्रेकर बंद केल्यानंतर हा ओपन करेल म्हणजे लोड कट झाला आणि तिन्ही ब्लेड ओपन झाल्याची खात्री म्हणजे Rला 0, Yला 0, Bला 0. येस ऑर नो? हां. ते ओपन केल्यानंतर निवांत तिथं ओपन करेल आणि अर्थ स्विच मारेल. हे जे आहे हा दांडा अर्थ स्विचचा आहे, हा दांडा ॲक्सिलेटरचा आहे का? कशाचा आहे बघा. उलटं झालं का? बरोबर आहे, बरोबर आहे. नंतर व्हॉट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी? तिन्ही ब्लेड ओपन झाले, तिकडचे ओपन झाले, ब्रेकर बंद केला आहे. आता शेवटची जबाबदारी त्याला आपण कुलूप घालायचा आहे. घालता का तुम्ही? कुणी कुणी परमिट घेतलं आहे? सगळ्यांनी घेतलं आहे. मग आता तुम्हाला त्याला कुलूप घालण्यात काय अडचण आहे सांगा मला. त्याचं कारण सांगतो. तेवढा वेळ त्या फिडरचं मालक तुम्ही आहे का नाही? तुमचं फिडर परमिट रिटर्न होऊसपर्यंत हा ऑन होता कामा नये. येस ऑर नो? मग ह्याला कुलूप घालायला सकाळीच कुलूप घालायचं. अरे काय अडचण आहे का? घालू देणार नाही? हां देणार ना. मग काय अडचण काय आहे? आता ट्रेनिंगमध्ये ज्या गोष्टी तुम्ही पॉईंट आऊट करायला सांगितल्या, मी आता तुम्हाला सांगितले हे पॉईंट आऊट करा. हे सगळं ऑपरेशन्स जे ऑपरेटर करतो ते व्यवस्थित करतो की नाही बघा. त्याला काय पैसे पडतात का? नाही, आपल्या सेफ्टीसाठीच आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा सबस्टेशनला कंट्रोल रूमला बसले खुर्ची टाकून बाकड्यावर असलं काय करू नका. ऑपरेटर बरोबर सह या सगळे ऑपरेशन्स व्यवस्थित होतात का नाही हे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही निश्चिंत राहाल की मी परमिट घेतले आणि मी रिटर्न केल्याशिवाय हा ब्रेकर किंवा हा फेडर चालू होणारच नाही. यस. काय शंका आहे का? हां.